नमस्कार सर्वांना, आत्मवंदन. नमस्कार आचार्य सुनील सुनील लुले दादा, अनघाताई आणि ऋताताई. श्री समर्थांच्या वाङ्मयातील मोती या सदरात आपल्याला आज लाभले आहेत आचार्य श्री सुनील लुले दादा. त्यांचे मनापासून स्वागत आहे. दादा आपल्या आराधना समूहावर 25/4/2025 रोजी संतांच्या संगती या सदरात रघुनायका मागणे हेची आता या विषयावर संवाद साधला आणि आपल्या ओघवत्या वाणीने त्यांनी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले. सुनील दादा वेदांताचे अभ्यासक म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत. त्यांचे आनंदाचे डोई हे यूट्यूब चॅनल आहे. त्यावर 1000हून अधिक प्रवचने उपलब्ध आहेत. तसेच उपनिषदादी वेदांत ग्रंथ तथा शंकराचार्यांचे वेदांत ग्रंथ यावर ऑनलाईन अभ्यास वर्ग रोज सकाळी सुरू आहेत. आज दादा आपल्याला श्री समर्थांच्या वाङ्मयातील मोती या सदरात श्री समर्थांचा अंतर्भाव या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी दादांना विनंती करते त्यांनी संवाद सुरू करावा. धन्यवाद दादा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. भगवान श्रीरामांना वंदन करतो. समर्थ रामदास स्वामींना वंदन करतो. माझे सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग लोटांगण घालतो. आदरणीय मंदाताई गंधे यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो. श्री समर्थांच्या वाङ्मयातील मोती टिपण्याची जी संकल्पना आहे, ती संकल्पना ज्या लोकांनी साकार करण्याचा प्रयत्न केला आणि मांडली आणि त्यासाठी आम्हाला अभ्यासाला प्रवृत्त केलं, त्या अनघाताई, ऋताताई, आज संचलन करत असलेल्या रोहिणीताई व आपण सगळे ऐकण्यासाठी उत्सुक असलेले साधक, आपण सगळ्यांना नमस्कार करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. अंतर्भाव हे समर्थांचं एक स्फुट लेखन आहे. समर्थांनी साधकाच्या अंतर्मनामध्ये काय धुसफूस चालत असते हा सगळा संभार त्यात मांडलाय. खरा जो साधक असतो ना, त्यांनी प्रपंच करता करता एक दिवस तो कुठेतरी हताश होतो, एक दिवस तो कुठेतरी निराश होतो. याचं कारण असं आहे की उत्तुंग वाढत असलेल्या त्याच्या मनोकामना पूर्ण व्हायचं कामच, पूर्ण व्हायचं चित्रच दिसत नाही. पहिली मनोकामना पूर्ण होते न होते तो दुसरी त्यापेक्षा उत्तुंग उभी राहते. दुसरी पूर्ण न होते तर तिसरी उत्तुंग मनोकामना तयारच राहते. आणि मनोकामना एकामागून एक मनोकामनांची चळद उकलत जाते, पण मनोकामना काही संपत नाही. आणि अशा वेळी त्याला असं वाटतं की ह्या न संपणाऱ्या मनोकामना कधी थांबतील. आता काय झालंय, पहिल्यांदा असं वाटलं की ब्रेक लावल्यानंतर गाडी मी छान पद्धतीने हाताळू शकतो, सांभाळू शकतो. पण आता लक्षात आलं की गाडीचे ब्रेक्स आपल्या हातात राहिले नाही आणि वेग आणि दिशा या वाढत्याच आहेत.
आता हा बिथरला, आता याला काही सुधरत नाहीये. त्याच्या हे लक्षात येत आहे की मी करत असलेले अथक परिश्रम हे अगदी इवलेशी आहेत, कारण माझ्या मनोकामना त्याच्या कितीतरी पट वाढतात. मी आपल्या गावात काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर ते सगळ्या देशातल्या वस्तू मिळवून आण म्हणून सांगतंय. आणि ह्यामुळे मला एवढं बांधल्यासारखं होत आहे, त्याला आळ शब्द वापरलाय समर्थांनी, की याच्यातून मी सुटू शकत नाही. आता आळ शब्दाबद्दल थोडस बोलूया. एखादं मोठं दोरीचं बंधन आहे, तर आपल्याला ते सोडणं फार सोपं असतं. गाठ सोडली की बंधन सुटतं. बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. एक मनोबंधन असतं. एक गाय आहे, उत्तम शिंगाची आहे, सुदृढ आहे, पण तिच्या पिलाच्या मागे वाघ धावतोय. आता ती पळून जाऊ शकते सहज, आणि वाघ तिचं काही करू शकणार नाही, एवढ्या गतीने पळून जाऊ शकते, कारण वाघाची नजर तिच्या तानुल्या पिलाकडे आहे. आणि हे तिला ठाऊक असल्यामुळे ती पळता पळता वळते आणि आपल्या शिंगाने लढण्याचा प्रयत्न करते. हे जे बंधन आहे, हे बंधन नाही तोडता येत, याला आळ म्हणतात. हा बंधन मी आणि माझं बाळ या अनुषंगिक त्या गायीने घेतलेला आहे, त्या आईने घेतलं आहे. या ठिकाणी गाय हे माऊलीचं प्रतीक आहे, मातेचं प्रतीक आहे. आणि म्हणून एकदा मी असं करू शकतो असं वाटलं की ते केल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही. या ठिकाणी स्त्री आणि पुरुष असा भाव नसून केवळ जीव हा भाव आहे. सर्व चेतन हे जीवस्वरूप आहे. स्त्री पुरुष हा बाह्य भाग आहे, पण त्यांचा जो अहम आहे हा सारखाच असतो. स्त्रीचा आणि पुरुषाचा अहम नाही बदलत, आणि हा अहम सगळं बंधन घट्ट 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 करत असतो. पहिले तो माझे अहम मधून म्हणजे मी मधून निर्माण होतो आणि माझे मध्ये पसरतो. मला 6 समास सांगायची आहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अनेक इच्छांची अभिलाषा, इच्छांची बंधनं सोडता सोडता मला स्वरूपाकार व्हायचं आहे याच स्मरण सुटून जातं. कळतंय? सिनेमात दाखवतात खूपदा, घराला आग लागलेली आहे आणि घराचा पुरता करता पुरुष सगळीकडून आग लागल्यानंतरही त्या घरात शिरतोय, आणि त्या घरात शिरल्यानंतर आपली सगळी माणसं कशी बाहेर निघतील याचा प्रयत्न करतो, आणि सर्व कुटुंबीय घरातून तही सलामत बाहेर काढतो त्या धावपळीत. पण तोपर्यंत आगीचा डोम एवढा वाढला असतो की त्याला बाहेर जायचा रस्ता आगीने बंद केलेला असतो, आणि सगळे वाचतात आणि तोच संपतो. तसं याची इच्छा पूर्ण कर, त्याची इच्छा पूर्ण कर, त्याची इच्छा पूर्ण कर. आता ह्याची आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते माझे आहेत असं गृहीत धरलं असतं, परके आहे असं नाही वाटत, आणि म्हणून त्या सर्व इच्छा माझ्याच आहे असं वाटतं. माझा मुलगा डॉक्टर नाही झाला तर वाईट मुलाला वाटायला पाहिजे ना, पण मला वाटतं. माझ्या मुलाला मोठं पॅकेज नाही मिळालं, वाईट मुलाला वाटायला पाहिजे ना, नाही मला वाटतं. कारण माझा शब्द त्या ठिकाणी वापरला, आणि मी मुळे या माझेच्या गोंधळामध्ये आलो, याला आळ असं म्हणतात. यातनं नाही निघता येत. आणि मग हा जो कासावीस झालेला जीव आहे, हा याला उद्वेग निर्माण होतो.
सगळी परिस्थिती आपली स्वतःची आहे हे लक्षात ठेवा. सिनेमा स्टोरी नाही. माझी परिस्थिती आहे असं समजू नये का? ही प्रत्येक जीवाची रडकथा आहे. रड शब्द वापरला आवडत नसेल तुम्हाला, पण रडकथाच आहे. ज्या कथेतून दुःख उपजतं त्याला रडकथा असं म्हणतात. आणि रडकथा ही कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखी न संपणारी असते. इन्फायनेट. मग आता हा उद्वेग का बरं आला? तर मी स्वतःला एखाद्या कुळाचा समजतो आणि एकदा कुळाभिमान आला की त्यात कुटुंब वत्सलता येते. ही कुटुंब वत्सलता मला कुटुंबाच्या घेऱ्यातून बाहेर जाऊ देत नाही. याला आळ असं म्हणतात. आणि मग मी हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, त्याला कर्तव्याचा मुलामा देतो. आणि कर्तव्य पूर्ती करता करता समाधान हरवत जातं. कारण संसार हा कधी परिपूर्ण होऊ शकत नाही. ज्याचं स्वरूपच अपूर्ण आहे. संसरती इति संसार हा जो पुढे जाऊन सरतो म्हणजे संपतो. सरण शब्द आहे आपल्याकडे, सरणावर जातो. मरणानंतर देह सरणावर जातो. जो सरतो, जो संपतो त्याला संसार असं म्हणतात. म्हणून सर शब्द आहे ते. संसरती. आता जे संपणार आहे ते टिकावं असं इच्छा असते. म्हणजे किती अगदी विरुद्ध झालं की नाही. जे संपणार आहे ते टिकावं असं वाटतं. वाफ हातात सापडावी असं वाटण्यासारखं आहे. वाफ आपल्या मुठीमध्ये पकडावी असं वाटतं. पकडल्या जाईल का? शक्य नाही ना. तसा सरणारा ज्याचा स्वभाव आहे संपणारा, ते टिकवून ठेवणं आणि ते जुळवून ठेवणं, त्याचे साठे करून ठेवणं ही हास्यास्पद बाब असते. परंतु त्या जीवाला कुटुंब वत्सलतेमुळे तसं करावं वाटतं आणि ते होऊ शकत नाही. म्हणून त्याचं समाधान नाहीसं होतं. विवेक उधळून लावला जातो आणि जगत आणि विषय, जीव आणि जगत यांच्या संघामुळे त्याचा विवेक जरा काळ सुद्धा टिकून राहत नाही आणि मग असमाधानाचे धक्के बसत राहतात. कितीही प्रयत्न समाधान सांभाळण्यात, खडबडीत रस्त्यावरून गाडी स्मूथ कशी जाईल हो? संसार हा खाचखळग्याचा रस्ता आहे आणि खाचखळग्याच्या रस्त्यातून गाडी स्मूथ चालावी असं जर कुणाला वाटत असेल तर इट्स ए जोक. पण आमच्या संसारात आम्हाला खाचखळगे आवडत नाही. लोकांच्या संसारातले खाचखळगे दिसले की आम्हाला उपदेश करायला आवडतं. अहो असंच असतं हो संसार. पण आमच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा कळतं की हे आमचं फक्त शाब्दिक ज्ञान आहे. एक माणूस दुसऱ्याच्या घरी गेला, त्याची पत्नी वारली होती. तो म्हणाला, अरे जो जन्माला आला तो मरतोच. शाब्दिक ज्ञान कशाला म्हणतात हे दुसऱ्या समाजात सांगितलंय, त्याचा प्रारंभ करतोय मी आता. पण कथेतून सांगतोय. याला संसाराचं चऱ्हाट असं म्हणतात. त्याची पत्नी वारली म्हणून हा गेला आणि म्हणाला, अरे जो जन्माला आला तो मरतच असतो. एवढा का टाहो फोडून रडतोय? त्याला पटतं. साधना कर, विवेक जागा ठेव आणि आपलं जीवन आनंदाने घालव. तसंच करतो. 8-10 दिवस जातो. ज्याच्या घरी मरण झालं तो आनंदात आणि अशा वेळी आनंदात जगत असताना एक दिवस जो उपदेश करणार आहे त्याच्या घरामध्ये रडण्याचा आवाज येतो. म्हणून हा त्याच्या घरात जाऊन बघतो काय झालं. त्यावेळेला तो सांगतो, अरे माझं मांजर मेलं. म्हणून सुश्रुतचे फोन येतो. माझं मांजर मेलं म्हणून मी रडतोय. याची पत्नी गेली तेव्हा हा उपदेश करायला आला होता आणि याचं मांजर गेलं तेव्हा हा टाहो फोडून रडतो आहे. कारण शाब्दिक ज्ञान झालेलं आहे, परंतु प्रत्यक्ष अनुभवात्मक परिस्थिती निर्माण झाली नाही. मग जन्म मरणाच्या
विचारांचाही उच्छेद करता येत नाही, तर जन्म मरणाचा काय करता येईल. म्हणून तो गुरूंजवळ आता जाऊन विनंती करतो आहे की कसंही करा, पण ह्यातून मला सोडवा. आता समर्थ म्हणतात, अरे परमार्थ करणं काही कठीण गोष्ट नाही आहे, यातून सोडवणं अजिबात कठीण नाही आहे. मग ज्याला तू देह आहे असं समजतोस, ते समजण्याची वृत्ती हे तुझ्या मानगुटीवर बसलेलं भूत आहे. तू देहबुद्धी सोडलीस की हे जमणार आहे. पण कर्तृत्व तुझं आहे असं वाटलं की भोक्तृत्व तुला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संचितातून मोकळं होणं हा फार सूक्ष्म पाश आहे, यातनं तू बाहेर निघू शकत नाही. अरे परमार्थात काबाड कष्ट नाहीच आहे. अरे परमार्थात काबाड कष्ट नाही. तुम्ही म्हणाल ऐकून समर्थ सांगतात आहे, मी तेच सांगतोय. समर्थांनी जे ओवीबद्ध केलं आहे तेच मी सांगतो आहे. विषय मोळ्या वाहो सांडी, मग त्यास कोण म्हणे काबाडी. अरे तुझ्या डोक्यावरच्या विषयांच्या मोळ्या जर फेकून द्यायच्या असतील तर त्याला काबाड कष्ट कसं म्हणतील. मोळ्या व्हायच्या असतील तर काबाड कष्ट आहे. परमार्थात मोळ्या फेकून द्यायच्या आहेत. म्हणजे परमार्थ काबाड कष्टाचा विषय नाही, काबाड कष्टाचा विषय प्रपंच आहे. पण आम्हाला ती रोजची सवय झाली आहे ना, म्हणून ते काबाड कष्ट वाटत नाही. घाणीचा बैल हा सोडून दिल्यानंतरही गोलच फिरतो. तुम्हाला माहिती असेल, एखाद्या किंवा ऐकिव असेल नसेल माहिती, आजकाल घाणीच माहिती नाही. तेलाच्या घाणी असतात, त्यात जो बैल असतो तो दिवसभर गोल फिरत असतो. संध्याकाळी त्या बैलाला जर सोडून दिलं तर तो गावाच्या पार पलीकडे 2-4-5 गावं जायला पाहिजे की नाही निघून सोडून दिल्यानंतर. नाही, तो तिथे आसपास असा गोलगोल गोलगोलच फिरत असतो, कारण त्याला गोल फिरण्याची सवय झालेली असते. त्याच्यामुळे विशिष्ट परिघात फिरणं हे घाणीच्या बैलाचं लक्षण आहे. तसं प्रापंचिक माणसाचं फिरून घरातच फिरतो, तो घराच्या अवतीभोवतीच फिरतो, घराच्या विचारातच फिरतो. परमपूज्य मंदाताईंनी एक विचार सांगितला होता, मोहल्ल्यातलं कुत्र मोहल्ल्यातल्या 4-5 गल्ल्यामध्ये दिवसभर फिरतं. ते 5-6 किलोमीटरच्या वर अंतर चालून गेलं असतं, पण त्यानंतर सुद्धा असतं ते मोहल्ल्यातच. या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून पुन्हा पहिल्या गल्लीत. म्हणजे तो 5-7 किलोमीटर फिरून सुद्धा त्या मोहल्ल्यातच असतो बघा. कुठल्या तरी एका गल्लीत पहुडला असतो बस. तसा हा प्रपंच रूपी गल्लीत मोहल्ल्यात फिरणारा जो जीव आहे ना, हा फक्त मुलगा मुलगी घर दार गाडी प्रतिष्ठा ह्या गल्ल्यांमध्येच फिरत असतो. तो त्याच्या बाहेर जातच नाही त्या घाणीच्या बैलासारखा. म्हणून म्हणतात सरड्याची धाव कुंपणापर्यंत. कुंपणाच्या बाहेर सरड्याला जावंसं वाटत नाही, आणि त्याच्या बाहेर जायचं असेल तर दयाळू सद्गुरूंची कृपा आणि मार्गदर्शन त्याच्यावर वाटचाल करणं आवश्यक असतं. संचित संपत नसतं, संचित संपवायचं असतं. आपण असं गृहीत धरूया, 10 गोष्टी आहेत, 10 गोष्टींमधल्या 8 गोष्टी आपण घेऊन आलो, तर 10 गोष्टी ज्या आहेत त्याला संचित म्हणतात. 8 गोष्टी ज्या फलोन्मुख आहे, ज्या घेऊन आलो भोगण्यासाठी, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि 8 गोष्टी घेऊन आल्यानंतर त्यातल्या 3 गोष्टी जर आपण कर्तृत्व भोक्तृत्व न करता केल्या तर 8 मधल्या 3 गेल्या, 5च राहिल्या. त्या 5 आम्हाला भोगून संपवाव्या लागतात. पण त्यात कर्तृत्व आणि भोक्तृत्व केलं तर पुन्हा संचितात त्या जमा होतात. संचित रिकाम करण्याच्या ऐवजी संचित भरत जातो जीव. पण सद्गुरूंनी जर सांगितलं तर अकर्तृत्व चतुरू, अकर्तृत्वाने, विवेक सिंधू सांगतो, अकर्तृत्वाने जर तो जीव चालला तर तो संचित प्रारब्ध पूर्ण भोगतो आणि संचितात काहीच जमा होऊ देत नाही.
आणि अशाचं जे संचित असतं ते जीवनमुक्त अवस्थेत गेल्यावर जळून खाक होतो. संचित प्रारब्ध आणि क्रियमाण वेळेअभावी मला एवढंच सांगणं आहे आता. म्हणून आत्मानुभवासाठी संसार तरून जावं लागतो. खूप लोकांना वाटतं परमार्थ म्हणजे काबाड कष्ट. काबाड कष्टाचं स्वरूप प्रपंच आहे हो. परमार्थ काबाड कष्टाचं स्वरूपच नाही. मनातलं पहिल्यांदा हे मिटवून टाका. उदाहरण देऊन देतो. उदाहरण दिलं की तुम्हाला लक्षात येईल. लक्ष्मी घरात येते. घरात आल्यानंतर तिने जो मुलगा पसंत केलेला आहे त्याच्यासाठी ती घरात आलेली असते. पण तो आपल्याला लाभावा यासाठी त्याचे वडील म्हणजे सासरे, सासू, दीर, नणंद आणि जावा एवढ्या सगळ्यांना समाधानी ठेवावं लागतं. यांचं समाधान असलं की मग तो समाधानी असतो. म्हणजे किती जणांच्या मर्ज्या पाहाव्या लागल्या? 5-10 जणांच्या. आणि परमार्थामध्ये सद्गुरूंची मर्जी सांभाळलं की झालं काम. आता एक मर्जी सांभाळणं सोपं की 5-10 मर्ज्या सांभाळणं सोपं? प्रपंच सोपा की परमार्थ सोपा? साधी गोष्ट आहे. म्हणून प्रपंचात काबाड कष्ट आहेत आणि परमार्थात काबाड कष्ट नाहीत. नाहीत आणि नाहीत. खूप साधना करावी लागते. खोटी गोष्ट आहे. समर्थ म्हणतात की तुझा देहाशी संबंध माईक आहे एवढं समजलं की तुझे काबाड कष्ट संपले. संपले. अजिबात तुझ्यावर त्या काबाड कष्टांचा हे येत नाही. हे माझं आहे म्हटलं की बस ते मग तुला चिटकून पडलं बघा. आणि माझं नाही म्हटलं की तू सुटला त्याच्यातून. ज्याप्रमाणे देहबुद्धी थोडी थोडी कमी कमी होत जाईल तशी तशी आत्मबुद्धी विकसित होत जाते. जसा जसा अंधार घटतो तसा तसा प्रकाश वाढतो. आता तुम्ही म्हणाल की असं उलट काय बोलता हो? समर्थांनी असं सांगितलंय म्हणून सांगतोय. समर्थांनी असं का सांगितलं? प्रकाश जसा जसा वाढतो तसा तसा अंधार जातो असं म्हणायला काय हरकत होते? पण नाही, जीवानी साधना करायची आहे म्हणून अंधार जीवाला घालवायचा. माझ्या जीवनातला अंधार मला घालवला पाहिजे. आपली नवीन चॅनल आहे म्हणून एक उदाहरण देऊन देतो. एरवी मी देत असतो, आज देतो. आपल्या सगळ्यांच्या घरासमोरून कचरा गाडी, घंटा गाडी रोज जाते. मोदी सरकारने ती योजना कार्यान्वित करून दाखवली. आता रोज गेले 5 वर्षापासून कचरा गाडी जाते आपल्या घरासमोरून. आपण रोज कचरा टाकतोय त्याच्यात. त्याच्यामुळे माणसं माहिती असतात. त्यांनाही माहिती असतं यांच्या घरातनं कचऱ्याचं हे येणार आहे म्हणून डस्टबिन. एक दिवस त्याची गाडी आली तर आपण त्याला म्हणतो आज तिने घर स्वच्छ करणं राहूनच गेलाय. त्याच्यामुळे कचरा जमा नाही झाला. असं करा ना तुम्हीच आमचं घर स्वच्छ करा आणि कचरा घेऊन जा. तो म्हणतो नाही. अहो आपले 5-10 वर्षाचे संबंध आहेत. नाही. जीवाचा कचरा जीवानीच निस्तरला पाहिजे. ईश्वर किंवा श्री गुरु तो निस्तरून देत नसतात. कसा निस्तरायचा हे समजून सांगत असतात. पण जीवाचा कचरा जीवानीच निस्तरायचा असतो हे कधीच विसरायचं नसतं. आणि म्हणून पुन्हा सांगतो की जसा जसा अंधार घटतो तसा तसा प्रकाश वाढतो. हे असं आहे. जीवानी जेवढा कचरा निस्तरला तेवढी जागा स्वच्छ झाली की नाही हो? असं आहे हे गणित. म्हणून कर्तृत्व मला कुठे करायचं आहे? परमार्थात करायचं आहे. कसं करायचं आहे? षडरिपूचं दमन करून. आणखीन पुष्कळ प्रकार आहेत. मी आत्मा आहे या अनुषंगिक वगैरे वगैरे. हे जे सगळं कर्तृत्व आहे, मी आत्मा आहे असं याला पुरुषार्थ म्हणतात. आणि बाकीच्या सगळ्या बंधनात टाकणाऱ्या कर्तृत्वाला प्रपंच असं म्हणतात. सोपं आहे की नाही हो व्याख्या? मला पुरुषार्थ करायचा आहे, प्रपंच करायचा नाही. मोहातून सुटण्याचं कर्तृत्व याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि मोहात फसण्याचं कर्तृत्व याला प्रपंच असं म्हणतात. चला समोर गेलं पाहिजे. मी आत्मा आहे असं नुसतं शब्दांनी बोलून भागणार नाही. राजासारखं सिंहासनावर आपण जाऊन बसलो म्हणून आपण राजा नाही ठरत.
ठरतो का हो कधी? संसदेमध्ये पंतप्रधानांचं सिंहासन आणि विरोधी पक्ष नेत्याचं सिंहासन एका लाईनीत असे समोर असतात. एक या टोकाला असतं आणि एक त्या टोकाला असतं. पण तरीही पहिल्या खुर्चीला प्रधानांचं सिंहासन म्हटलं जातं. विरोधी पक्ष नेता त्याच मऊ गादीवर बसलेला असतो. त्याच लाईनीत शेवटी बसला असतो. पण त्याला पंतप्रधान नाही म्हणत. तसं नुसतं शब्दाने ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे असं म्हटलं तर आपण आत्मा आणि ब्रह्म या अनुभवात येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे दसऱ्याचं सोनं कितीही तुम्हाला प्राप्त झालं तरी तुम्ही श्रीमंतीला प्राप्त होत नाही. होता का हो? म्हणून शब्द ज्ञानाने परिपूर्ण समाधान होत नाही. म्हणून नुसतं प्रवचन करणं म्हणजे मोक्ष नव्हे. उत्तम प्रवचन करणं म्हणजेही मोक्ष नव्हे. आपल्या प्रवचनाची लोकांनी तारीफ करणं म्हणजेही मोक्ष नव्हे. अखंड अंतर्बाह्य समाधान म्हणजे मोक्ष आहे. म्हणून त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाचं साधन करावं लागतं. त्याला आत्मानुसंधान असं म्हणतात. बोलोनिया कोण तृप्त झाले? झालाय का कधी कोणी? नुसत्या बोलण्याने तृप्त? बोलाची चकडी बोलाचं भ्रात. बोलोनिया कोण तृप्त झाले? नाही होऊ शकत. आणि म्हणून नुसतं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असं म्हणल्याने होणार नाही. अत्यंत दुःखमय संसार सागर नुसत्या शब्दांनी पार करता येणार नाही, नाही आणि नाही. म्हणून सद्गुरूंचे पाय धरावे ते पाय आधी आधी. त्यानंतर ते प्रसन्न होतात. त्यांना पाय धरून घ्यायची हौस नसते. पुन्हा लक्षात ठेवायचं. आनंदासाठी सद्गुरूंना शिष्याच्या सेवेची गरज नसते. ते स्वतः आनंद रूप असतात. पण मला आनंद मिळावा म्हणून शिष्याला गुरुच्या सेवेची निकड आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तिसऱ्या समासात समर्थ म्हणतात की असा अंतर्भाव तयार करण्यासाठी काय साधन केलं पाहिजे? आता नुसत्या शब्दांनी चालत नाही. मग मी काय करू सांगा? आता काय करणीय प्रांत सुरू झाला आणि ते म्हणतात की ज्या गोष्टी विसंगत आहे त्याचा त्याग करायचा. आपण थोडक्यात घेऊया. साधनेशी सुसंगत जीवन जगावं. उदाहरणार्थ आत्मा सत्य, देह मिथ्या. शंकराचार्यांच्याच वाक्याला मी हे केलं बरं का. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, आत्मा सत्यम, देह मिथ्या. आता देह मिथ्या आहे तर देहाचे चोचले पुरवायचे नाही, गरजा भागवायच्या. काय शब्द आहे? तहान लागली पाणी प्या, भूक लागली जेवण करा. गरजा भागवायच्या, चोचले पुरवायचे नाही. मग तहान लागली, गारच पाणी पाहिजे. भूक लागली, मेनू कार्ड मधल्याच वस्तू पाहिजे. नावं घेत नाही, नाही तर लक्ष त्या वस्तूंकडे जाईल. म्हणजे काय? म्हणजे असं की गरजेपुरता शरीराला सांभाळायचं आहे, पण तो मोक्षाचं साधन आहे हे विसरायचं. शरीर सांभाळणं हे माझं साध्य नाही. शरीर माझं साधन आहे आणि शरीराच्या माध्यमातून मला अंतःकरणाची विचारांची साधना करायची आहे. मग त्याला विवेक असं म्हणतात. मग आता माझं जीवन साधनेशी सुसंगत झालं पाहिजे. काल परवाच्या मांडुक्य उपनिषदात मी सांगितलं होतं की जीवन साधनेला सुसंगत असलं पाहिजे. खूप लोक वर्षानुवर्ष साधना करतात, हाती फळ नाही लागत. का नाही लागत? जीवन विसंगत असतं साधनेशी. सकाळी मी आत्मा आहे असं म्हणायचं, जगत मिथ्या आहे असं म्हणायचं. आणि दवाखान्यात गेल्यानंतर अनाठायी टेस्ट पेशंटला लिहून द्यायच्या, ज्यामुळे पॅथॉलॉजिस्ट कडनं कमिशन आपल्याकडे येतं. साधनेशी विसंगत. मी हे उदाहरण का देतोय? मी डॉक्टर आहे म्हणून मी माझ्या प्रोफेशनचे उदाहरण देईन. ज्या पद्धतीने
या व्यवसायातले लोक जगतात त्या पद्धतीचे उदाहरणं देईल, कारण मी त्यात पोहलो आहे त्या सागरामध्ये. साधनेशी सुसंगत माझं जीवन असलं पाहिजे आणि अशा माझ्या वर्तनात बदल झाला पाहिजे. मेडिकल सर्टिफिकेटचा पैसा घेता कामा नये. गरज नसताना टेस्ट करून देता कामा नये. नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे असताना सुद्धा सीझर किंवा फॉरसेप करता कामा असो. याला हे जर पाळलं तर साधनेशी माझं सुसंगत जीवन होतं आणि मग विवेकाने नवीन नवीन निवाडे आमच्या जीवनामध्ये व्हायला लागतात आणि याला म्हणतात अद्वैत वेदांताशी सुसंगत असं जीवन. समर्थांनी अद्वैत शब्द वापरलाय बरं. पुढे अद्वैत श्रवण केले पाहिजे. द्वैत श्रवणाला समर्थ मान्यता देतच नाहीये, त्यामुळे तो आपल्याला विशेष नाही. अद्वैतानेच भ्रांती जाते, अद्वैताने संदेह संपतात आणि म्हणून अद्वैत तत्वज्ञानाचा पाठपुरावा काटेकोरपणे जपण्यासाठी कर्म आणि उपासना या नियमितपणे पाळल्या पाहिजे. नित्यनेम पाळले ना की बाकीचे भ्रम दूर जातात आणि आसक्ती आपोआप सुटते. माझ्या घरी माझे वडील नाथ भागवत वाचत असत. 3 पिढ्यांपासून नाथ भागवताचं वाचन आहे. अभ्यास म्हणजे निरूपण करतात 3 पिढ्यांपासून. त्यावेळी पाहुणे जरी आले तरी त्या निरूपणात खंड होऊ दिला नाही. त्यावेळी वन डे क्रिकेट मॅच असली तरी निरूपणात खंड होऊ दिलेला नाही आधीच्या 3 पिढ्यांनी. आणि ह्या गोष्टी पाळल्यामुळे मग मॅचचं काय झालं याची उत्कंठा आपोआप कमी कमी होते आणि जगत सत्यत्व भ्रांती जाते. याला म्हणतात साधनेशी सुसंगत जीवन. आमचं करतो का हो आम्ही असं? आम्हाला करायला पाहिजे. म्हणून नित्य नेम सांभाळले तर अंतःकरण काय होतं? नित्य नेम सांभाळले तर अंतःकरण शुद्ध होतं. त्यानंतर आत्मस्वरूपाचं ज्ञान अधिकाधिक स्पष्ट होतं आणि पूर्वीप्रमाणे प्रपंचाचे कष्ट वाचणं कमी होतं. प्रपंच तेवढा त्रासदायक वाटत नाही. नाही तर मग आम्ही काल्पनिक त्रास खूप करून घेतो प्रपंचात आणि मग ते काल्पनिक त्रास आमच्या बोकांडी बसतात. प्रपंचाचे पूर्वीसारखे त्रास होत नाही. त्रास झाले नाही म्हणजे आपोआपच शांती वृद्धिंगत होते आणि ही शांती सत्वगुणामुळे टिकायला लागते. अशी शांती सत्वगुणामध्ये टिकली की आत्म्याचा दृढ निश्चय होतो. एक मुद्दा मांडतो तुमच्या समोर. पाणी जर खूप गढूळ असेल तर त्या चंद्राचं प्रतिबिंब दिसत नाही. पाणी शुद्ध आहे पण हलतं असेल तर त्या चंद्राचं प्रतिबिंब हलतं हलतं दिसतं. आणि पाणी शुद्ध पण आहे आणि स्थिर पण आहे, त्यात पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब स्वच्छ आणि स्पष्ट दिसतं. तसं माझं चित्त, माझं अंतःकरण जर शुद्ध असेल आणि गढूळ नसेल, एक, दुसरं स्थिर असेल, 2, तर आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब छान दिसतं. म्हणून वेदविहित निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते, अंतःकरण शुद्ध झालं. वेदविहित निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते आणि ज्ञानाने चित्ताचा चैतन्यात लय होतो. तो आत्मा मी आहे हा अनुभव येतो. यासाठी मानस पूजा करावी, जप ध्यान करावं आणि मनाची एकाग्रता करावी. समर्थांनी 4-5 गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातली पहिली श्रवण. श्रवणानंतर मानसपूजा, मानसपूजेनंतर जप आणि जपानंतर सोहम. आता नंतर नंतर हे फक्त क्रमवारी आहे बरं का. आपण कुठल्याही क्रमवारीतून सुरू करा पण पोचा तिथे म्हणजे काम झालं. असा अनुभव येण्याच्या दृष्टीने अद्वैत वेदांत शास्त्राचं श्रवण झालं पाहिजे आणि श्रवण होता होता करताना किंवा
ऐकताना म्हणजे प्रवचन करताना किंवा प्रवचन ऐकताना माझं वेदांत तात्पर्याचा निश्चय झालेला असला पाहिजे, तसे निर्णय झालेले असले पाहिजे. हे निर्णय नंतर माणसाच्या विस्मरणात जात असतात. म्हणून रोहिणीताई जशा नोट्स घेतात बरोबर मुद्द्यांच्या, त्या आपण त्यावेळेला घेतल्या पाहिजे. त्या पहा किती सजग आहेत. ऐकत असताना एकाग्रतेने ऐकून सुद्धा महत्वाचे मुद्दे त्या टिपून ठेवतात आहे. हे बुद्धीत टिपून होणार नाही, कागदावर टिपावे लागतील आणि त्याचं पुन्हा पुन्हा वाचन जेव्हा होईल तेव्हा अंतःकरणावर ते ठसणार आहे. म्हणून अंतःकरणाची बसलेली घडी अधिक घट्ट केली की ते छान होतं आणि मोडली तर ते चुरगाळल्या जातं. प्रेस केलेला कपडा किती छान वाटतो आणि चुरगळलेला तोच कापड, तेच वस्त्र शर्ट आहे, प्रेस केला आहे छान वाटतो, पण तोच जर चुरगळलेला असेल तर तोच शर्ट चांगला वाटत नाही. तसं चुरगळलेलं अंतःकरण कुणालाच नको असतं, पण त्याला जर चांगलं ठेवायचं असेल तर अद्वैत वेदांताच्या विचाराची प्रेस त्याच्यावरून फिरली पाहिजे. हे आमचं लक्षात घेण्यासाठी अशी प्रेस फिरवणं म्हणजे साधना करणं. साधना किती सोपी आहे बघा. खूप कठीण नसतं हो. परमार्थ कठीण आहे, हा आम्ही करून घेतलेला काय आहे? भ्रम आहे. अहो, पुरणपोळी करणाऱ्या बाईला विचारा, की ताई 10 लोक जेवायला येणार आहेत, करता का पुरणपोळ्या? हो, हो. 10 नाही 15 येऊ दे. मला जर सांगितलं, की साधी पोळी कर, तर पोळपाटाला कणिक चिटकते आणि लाटण्यालाही कणिक चिटकते. पोळी व्हायची दूरच राहिली. ते कधी-कधी आपण लाटण्यापासून कणिक काढायची हाच प्रश्न निर्माण होतो. आणि ती तर पुरणपोळी करते. त्या कणकीला वरून खालून असलेल्या छान पिशवीमध्ये पुरण भरते. आता पिशवी शब्द वापरला होता. त्याचंही उदाहरण देऊन देतो. मुघल म्हणायचे, "ऊपर से चमड़ा, नीचे से चमड़ा, मगर बीच में कैसा मिठास है, आप देखो अफजल जी कभी. ये है मराठों का खाना." स्किल आहे हो ह्याच्यात. आणि स्किल हे एकदा आत्मसात झालं ना, की ते सोपं असतं. प्रपंचाचं स्किल आम्ही आत्मसात करायला मागे-पुढे पाहत नाही. परमार्थाचं स्किल आत्मसात करायला आम्हाला जमेल का? हे होईल का? आमच्याकडनं हे शक्य आहे का? लग्न करताना कोणी विचार नाही करत, की मी बायकोला, मुलांना, मुलांच्या शिक्षणांना एवढं सगळं करू शकेल का सांभाळ? पटकन तयार असतो लग्नाच्या वेळेस. पण मग आता गुरु करायचा आहे, साधना जमेल का हो आमच्याच्याने? अभ्यास जमेल का हो आमच्याच्याने? अरे बापरे बाप! ढिगभर प्रश्न तुझ्या डोक्यावर उभे राहतात परमार्थाच्या वेळेला. प्रपंच करताना तुझ्या मनात एवढूसा सुद्धा प्रश्न निर्माण होत नाही. एक नाही 10 मुली पाहिल्या पटापट तयार होतो. आणि नाही, नाही मी तर करूच शकणार आहे. म्हणजे तिथे अनुभव नसताना सुद्धा आत्मविश्वास आहे. आणि मी स्वतः आत्मा असतानाही माझा माझ्यावर विश्वास नाही. सोपा परमार्थ आहे हो, की जिथे अनुभव आहे मी आत्मा आहे असा. पण प्रपंचाचा काहीच अनुभव नसतो. तरी त्यातनं वाट काढायला माणूस तयार होतो. म्हणून साधनाभिमुख जीवन केलं तर परमार्थ अतिशय सोपा आहे. मग शिष्य विचारतो, की मी ब्रह्म आहे हा अनुभव सिद्धीला कधी जाईल हो? साधना करणं कधी थांबेल हो? आणि स्थितप्रज्ञाची, जीवनमुक्ताची लक्षणं माझ्या अंगी कधी येतील हो? श्री गुरु शिष्याला समजवतात आहे. ते म्हणतात, मी मुक्त झालो या भ्रमामध्ये राहायला तर कधीच येणार नाही. मुक्त झालो मला साधना करण्याची गरज नाही असं वाटलं तर तू फसलास. मुक्त माणसाला भूक लागते तेव्हा त्याला जेवायची गरज आहे. झोप लागते तेव्हा त्याला अंथरुणाची गरज आहे. आणि मला मी मुक्त आहे म्हणून साधनेची गरज नाही, वाटत नाही, असं म्हणणं हा मुक्तपणाच्या ढोंगाचं लक्षण आहे. म्हणून मी मुक्त ही तुझी कल्पना आहे, अनुभव नाही. मग
ज्ञान आणि वैराग्याचे सागर असलेले जे शंकर, ज्यांच्याजवळ अचाट सामर्थ्य आहे असे शिवशंकर रामनामाचं अनुष्ठान करतात आणि आम्हाला साधना करण्याची गरज नाही, आम्ही मोक्ष मिळवला असा टेंभा मिळवत असाल तर तुम्ही शंकरापेक्षा मोठे झाले का? म्हणून साधना करत असताना जो मुक्त होतो तोच तोच खरा ज्ञानी आहे. साधने विण जो बाष्कळ बडबड करतो त्याला वैराचार म्हणतात. आसक्ती गेली नाही. हो, आलेला साधक मोठा धनवान आहे का, त्याचं पाकिटात किती पैसे असतील, असले विचार जर येत असतील आणि मुक्तपणा जर दाखवत असेल, सिद्ध झालो असं जर भासवत असेल, तर त्याच्यासारखा खोल गर्तेमध्ये खाईमध्ये दुसरा कोणी नाही हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून विरक्तीची भक्ती महत्वाची आहे, पण विरक्ती वास्तविक असली पाहिजे. आणि अशा पद्धतीने मी नित्यनेमाने जर साधना करायला लागलो, सांगितलं ना, नाथ भागवताचं तर नित्य प्रवचन, निरूपण, मॅच असली तरी, निवडणुकांचे निकाल असले तरी, घरी आलेला पाहुणा असला तरी, भूक लागली असेल तरीही ते निरूपण श्रद्धेने आणि निष्ठेने जर चालवलं तर एक दिवस हा नित्यनेम संसाराच्या आसक्तीतून मला आपोआप बाजूला 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 करत नेतो. आणि मग आमचं समाधान टिकत राहतं, मोडत नाही. आणि जसं जसं समाधान टिकतं तसं तसं अनुसंधान घट्ट होतं. अनुसंधानाचं सातत्य टिकल्या जातं. मग शिष्य विचारतो, गुरुदेव, हे अनुसंधान मी सांभाळीन इथपर्यंत ठीक आहे, पण मरण समय अनुसंधान टिकेल का हो? त्यावेळेला माझी दशा कशी असेल? आणि तेव्हा अनुसंधान टिकलं नाही तर एवढे दिवस केलेली मेहनत बरबाद होईल ना, मग त्याचं काय? मग समर्थ सांगतात, अरे त्याचा उपाय तुला सांगतो, तू काळजी करू नको. सावधानपणे आणि सविस्तर सांगतो. श्री गुरु दयाळू असतात. त्यांची 3 लक्षणं आहेत: श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. श्रोत्रिय म्हणजे प्रस्थानत्रयीचा अभ्यास, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव, आणि दुसऱ्याला, जीवाला तो अनुभव आला पाहिजे ही कळवळ, याला दयाळुत्व असं. ह्या 3 गोष्टी ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणात उमलतात तेव्हा ते सद्गुरु पदाला प्राप्त होतात. आणि अंतरंगात असा आत्मभाव तयार करून जन्म मरणाचं चक्र तोडता येतं. आणि मग समर्थ आपल्यावर प्रसन्न आहेत. समर्थ सांगतात, रामराय माझ्यावर प्रसन्न आहेत. पण असा अभ्यास केला तर रामराय म्हणजे समर्थ आणि समर्थ म्हणजेच रामराय. हे आपल्यावर प्रसन्न होतील, त्यांना सद्गुरु स्थानी आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून मग अंतसमयी माझा अंतर्भाव कसा टिकावा. पहा, बाह्य साधन काहीही सांगितलेलं नाही आतापर्यंत. आपला विषय अंतर्भाव आहे. आपण 5व्या समासावर आलेलो आहे. पहिलेपासून आपण जे सुरू केलं, काय सुरू केलं, की माझा अंतर्भाव कसा असला पाहिजे, आतमध्ये अनुताप निर्माण झाला. अनुताप निर्माण झाल्यानंतर मग असं वाटलं, की आता मी केलं काय पाहिजे, म्हणजे पुन्हा देहबुद्धी सोडण्याची इच्छा निर्माण झाली. देहबुद्धी सोडण्याची इच्छा निर्माण झाल्यानंतर मग आता ती सुटली का, तर तो म्हणतो, की मी प्रयत्न तर करून राहिलो, पण ती शाब्दिकच सुटून राहिली. अशा पद्धतीने तो शाब्दिक सोडण्याचा प्रयत्न करतो. मग श्री गुरु त्याला प्रत्यक्ष काय करायचं हे सांगतात. आणि आता हा अंतर्भाव सूक्ष्मामध्ये आतमध्ये सांगतोय. 5वा समास अतिशय मोलाचा आहे. म्हणजे 4 समास गौण आहे असं नाही होत. 5वी पायरी खूप महत्वाची आहे असं म्हटलं म्हणजे 4 पायऱ्या न चढता आपण 5व्या पायरीवर जाणार नाहीये. पण सहज उल्लंघून जाण्यासारखी 5वी पायरी नाही. आणि म्हणून पुन्हा सांगायचं आहे, की सांभाळायचं कसं. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट तयार करणं सोपं आहे, तिला मेंटेन करणं कठीण. मोठं घर बांधतात काही लोक, पण बांधल्यानंतर ते मेंटेन नाही.
एकदम 10, 12, 15, 20 लाखाची कार विकत घेऊन टाकतात. पण विकत घेतल्यानंतर ड्रायव्हर एक्सपेन्स, पेट्रोल एक्सपेन्स या सगळ्या गोष्टी मेंटेन करायला कठीण जातं. त्याच्यामुळे एकदा सातत्य साधनेतून करण्याचा नित्यनेम केला, पण हा नित्यनेम मेंटेन करावा लागतो. ऐन वेळा तो नित्यनेम मोडण्याची शक्यता असते, की आता आपल्याला भूक लागलेली आहे, साधना व्हायची आहे आणि खमंग पक्वान्न घरात झालाय. पहिले थोडंसं खाऊन घेऊन मगच साधना करू असं वाटतं. त्यामुळे साधना बाजूला आणि खाण्याची वस्तू पहिले म्हणजे दुय्यम साधना झाली. इथे नित्यनेम मोडला. समजा असं नाही झालं, तर मी केवढा मोठा खमंग आवडता पदार्थ असून सुद्धा साधना केली, हा सूक्ष्म अहंकार आढवा आला. नित्यनेम करून सुद्धा अहंकाराचा धोंडामध्ये पडला आहे. म्हणून मी नित्यनेम सांभाळतो, हा मी सूक्ष्म अडथळा आहे, लक्षात घ्या. म्हणून ही 5वी पायरी फार बारीक आहे बरं का. सूक्ष्मतेने समजावून घ्या. पदार्थ अवहेरणे आणि साधना करणे इथपर्यंतच सोपं आहे, कारण हा स्थूल भाग आहे. पण मी ती अवहेरली, हा मी आतमध्ये जागा होऊ न देणे, मग हा कसा मोडता येईल हो? मी साधना केली म्हणजे मी स्वरूपाकार झालो. आता मी स्वरूपाकार झालो म्हणजे मी काही दुसऱ्याशी एकरूप झालो आहे का? नाही, मी स्वतःशीच एकरूप झालो. तर मी जर स्वतःशीच एकरूप झालो असेल, तर त्याच्यात शाबासकी घेण्यासारखं काय आहे? मी काय केलं, यू केलं, ती केलं, असं काही वाटण्यासारखं काय आहे? आपण सगळेजण रोज आणि आत्ता सुद्धा अखंड श्वास घेतो आहोत. आता अखंड मी श्वास घेतो, असं कधी आपण एकमेकांना सांगतो का हो? नाही घेतला तर देह राहणार नाही. पण घेतला तर शाबासकी देतो का हो? नाही देत. म्हणून नित्यनेम करायचे असतात, पण त्याची शाबासकी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे नसतात. मी माझ्या वडिलांना म्हटलं होतं, की आपल्याला नित्य संध्या आवश्यक आहे असं तुम्ही म्हणता, पण संध्या केल्याने पुण्य होत नाही. प्रातःसंध्या, सायं संध्या दोन्ही संध्या करत आलो आहे. नित्य संध्या केल्याने पुण्य मिळत नाही, पण संध्या वंदन न केल्याने पाप मिळतं असं तुम्ही म्हणता. हे मला तुम्ही कसं समजावून सांगा? केल्यानंतर आपल्याला पुण्य नाही मिळत आणि न केली तर पाप होतं, हे काही मला पटत नाही. माझ्या विद्यार्थी जीवनात माझी मौंज झाली होती. व्रतबंध म्हणतात, कारण मौंज समजत नाही. व्रत आणि बंध, हा, ते थ्रेड सेरेमनी आहे, त्याचं वर्णन नाही आहे खरं, लक्षात घ्या. थ्रेड सेरेमनी कशात आला हो? व्रतबंध. व्रतबंधात त्याचं बरोबर इंगित सामावलेलं आहे. तर मी विचारलं की बा, संध्या न केली तर पाप कसं लागेल आणि केली तर पुण्य नाही लागत, असं कसं? तर म्हणले बघ, माझे वडील फार विचारी, शांत होते, प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची. त्यामुळेच मला हे करता आलं. जबरदस्ती केली असती तर नसतं करता आलं. तुम्ही सुद्धा मुलाबाळांवर जबरदस्ती करू नका. त्यांना वैचारिक खतपाणी द्या. आग्रह न करता त्याचं महत्व पटवून द्या. मला वडील म्हणाले, हे बघ, आपण ट्रेनमध्ये जातो आणि ट्रेनमध्ये आपण बसल्यानंतर आपण रिझर्वेशन केलेलं असतं किंवा तिकीट काढलेलं असतं. टीसी येतो आणि म्हणतो तिकीट, तिकीट, तिकीट. तर आपण तिकीट दाखवतो. तिकीट दाखवलं तर तुम्हाला तो शाबासकी देतो का? वाह वाह, तुम्ही तिकीट काढलं, वाह वाह, शाबास शाबास शाबास, काय चांगलं आहात. नाही, तिकीट काढणाऱ्याला शाबासकी मिळत नाही, पण तिकीट न काढणाऱ्याला पकडून तो जेलमध्ये टाकतो. तसं संध्या नियमित करणाऱ्याला पुण्य मिळत नाही, न करणाऱ्याला पातक. माझं समाधान झालं. मला वाटतं आपलं पण झालं असेल. आणि म्हणून हा 5वा समास तेवढाच महत्वाचा आहे आणि 5 वाजताच्या आधी तो नीट पूर्ण पण करायचा आहे. आकडा 5च आहे. असो, तू आता अंतसमयी हे टिकवायचं कसं, हे लक्षात ठेव. समर्थ म्हणतात शिष्याला, अरे अंतसमय कोणासाठी? देहासाठी की आत्म्यासाठी?
स्वरूपाला अंत नाही, कारण तो अनंत आहे. वेदांतामध्ये सांगतात, ज्याला जन्म नाही त्याला मरण कसं राहील. म्हणून जो अज आहे तो अमर असतो, कारण तो जन्मलेलाच नाही, त्यामुळे तो अमर आहे. आता जो शांत असेल त्यालाच अंत होईल ना. जो शांत नाही तो मुळातच अनंत आहे. देह शांत आहे, आत्मा अनंत आहे. मग आत्म्याला मरणाची वार्ताच नाही ना. त्याच्यामुळे मरण वार्ता नावाचा आत्म्याकडे कुठलाही खातं नाही. त्याच्यासाठी समर्थ म्हणतात, उदाहरण देतात, मृगजळात बुडून कोणी मेलं असं पाहिलंय का रे तू? नाही ना. मग आत्मा कसं मरेल? मरणारच नाही. आता शिष्य विस्मित झाला, शिष्य चकित झाला, आणि शिष्याला नवल वाटून तो स्तब्ध झाला. आणि तो समर्थांना म्हणतो की मग देह पडतो, मग या देहाला चालवतो कोण? तुम्ही तर म्हणता देह मरण धर्मी आहे, अचेतन आहे. मग चेतन तत्व जातं कुठे ते सांगा. समर्थ म्हणतात, अरे पंचप्राण चालवतो. म्हणतो, मग या पंचप्राणांना कोण चालवतं? प्राणस्य प्राण, श्रोत्रस्य श्रोतृ, मनसो मनो यत्, प्राणस्य प्राणासहु वाचस्य वाचः. केनोपनिषद. चक्षुश्च चक्षु अतिमुच्च धीरा, प्रत्यात्मा लोकान अमृता भवन्ति. असो, स्वरूपाच्या अधिष्ठानावर हे प्राण चालतात. याचं एक उदाहरण घेऊया. आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे. मोबाईल जर चार्ज केला नाही, मी रिचार्ज म्हटलेलं नाही बरं का, चार्ज म्हटलंय. मोबाईल जर चार्ज केला नाही तर ती एक फक्त डब्बी आहे, त्याला डबडं म्हणून. आणि इलेक्ट्रिसिटी बोलू शकत नाही, मोबाईलचं डबडं पण बोलू शकत नाही. पण इलेक्ट्रिसिटी आणि मोबाईलची डब्बी यांचं एकत्रीकरण झालं म्हणजे चार्ज झाला, तर त्या मोबाईलवरून संभाषण करता येते. इलेक्ट्रिसिटी एकटी बोलू शकत नाही, मोबाईल इलेक्ट्रिसिटी शिवाय चालू शकत नाही. आता देह प्राणाशिवाय चालू शकत नाही, म्हणजे मोबाईल सारखं धूळ आहे देह म्हणजे. आणि आत्मा हा इलेक्ट्रिसिटी सारखा चेतन आहे, त्याच्यामुळे तो पण काही करू शकत नाही. मग त्या चेतनच्या सत्तेवर प्राण हे कार्य करतात. मग ती सत्ता माईक आहे आणि चेतन वास्तव आहे. संपलं. मोबाईल मध्ये असलेली विजेची सत्ता माईक आहे की वास्तव आहे? तो डिस्चार्ज होतो काही वेळाने, म्हणजे ती माईक आहे. आणि आधी चार्ज करावा लागतो, नव्हता म्हणून तो माईक आहे. म्हणजे आधी नव्हता, नंतर ते चार्जिंग संपतं, म्हणून चार्जिंग माईक आहे. पण इलेक्ट्रिकची सत्ता मात्र वास्तव आहे. तशी आत्म्याची सत्ता वास्तव आहे, आणि प्राण ज्या सत्तेवर चालतात ते माईक आहे. आता तुझा भ्रम गेला का रे? आता तुझी दृष्टी बंधनातून बाहेर पडली का रे? नसता विकल्प हरवला का रे? आणि ज्ञानाला अडथळा येणाऱ्या तुझ्या अज्ञानाला तू आता बाजूला टाकलं का? देहाबद्दल समर्थ म्हणतात, 4 देह आहेत, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. आता या 4 देहांचा जरी अंत झाला तरी स्वरूपाचा अंत होतच नाही. याचं कारण स्वरूपाच्या अधिष्ठानावर, शुद्ध स्वरूप स्थितीच्या अधिष्ठानावर मोबाईलच्या डब्बी सारखे हे 4 देह चालतात आहे. पण मुख्य जे स्वरूप आहे ते जन्मलंच नाही, म्हणून ते अनंत आहे, आणि ते तू आहेस. श्री गुरु नेहमी तू आत्मा आहे, तू ब्रह्म आहे या स्वरूपाकडे नेल्याशिवाय राहत नाही, तर ते श्री गुरु. आणि स्वरूपाचं भरपूर वर्णन करण्यात त्याला विद्वान असं म्हणतात. म्हणून विद्वानांना शरण जाऊ नये, सद्गुरूंना शरण जावं. ज्यांना निजबोध झालाय त्यांना शरण जावं, आणि ते शिष्याच्या कुवतीनुसार त्याला निजबोधाकडे घेऊन जातात. कुवतीनुसार, शब्दज्ञाने पारंगतो, ब्रह्मानंदे सदा डुल्लतो, शिष्य प्रबोधिनी समर्थो, यथा उचितो निज भावे. त्याच्या हो, त्याच्या समजण्याच्या शक्तीनुसार त्याला समजावून देतात, त्यांना सद्गुरू असं म्हणतात. हो, नाही नाही तुम्ही एवढं मोठं वेदांत करा असं नसतं.
लहानचं बाळ होतं. त्याला धड आकडे पण समजत नव्हते. 1000ही समजत नव्हते, 700ही समजत नव्हते. तो आईला म्हणतो, "आई, माझ्या बाबांना किती पगार आहे गं?" आता बाबाचं पॅकेज लाखोमध्ये. याला शेकडा समजत नाही आणि हा बाबांचा पगार विचारून आणि विचारल्यानंतर उत्तर देणं हे श्रीगुरूंचं लक्षण आहे. म्हणून ते दयाळू आहे. त्यांना माता म्हणतात, गुरु माऊली म्हणतात. माई त्या म्हणते, "अरे सोपं आहे. तुझ्या बाबांचा पगार काय? तुला सहज समजू शकेल." तो म्हणतो, "आई सांग ना मग किती पगार आहे?" म्हणे, "तुझ्या बाबांच्या पगारात एवढे चॉकलेट येतील." तो म्हणतो, "हां, आता समजलं. इतके चॉकलेट येतात ना माझ्या बाबांच्या पगारात." त्याला बाबांचा भरपूर पगार आहे हेही समजलं. त्याचं समाधान झालं आहे. आकड्यामध्येच सांगितलं पाहिजे पॅकेज म्हणजे समाधान होतं असं कोणी सांगितलं? आणि बाकीच्यांना आपण आकड्यामध्ये पॅकेज सांगतो, तर त्यांचं समाधान होतं का? मत्सर वाढतो. पण बाळाचं समाधान झालं आहे. याला गुरुमाऊली असं. आपला विषय सुरू आहे, की तो देहातीत आहे आणि देहातीत तो आहे हे समजण्यासाठी साधना आहे. देहबुद्धी बलवान असते. पण अज्ञानेनावृतम ज्ञानम. अज्ञानाने आवृत्त झालेलं जे ज्ञान असतं, आत्मज्ञान, त्याचं फक्त अज्ञान श्री गुरु पुसून टाकतात आणि मग तो ज्ञानरूप होतो. आणि एकदा तो ज्ञानरूप झाला, की अंतःकरणातले सगळे संशय संपतात. त्याला कळतं, की अंत देहाचा आहे, माझा देह नाही. मृगजळात कोणी बुडू शकत नाही. त्याच्यामुळे देहाच्या मरणावर माझं मरण अवलंबून नाही. आता विवेक जागा झाला. विवेकाचा मनावर प्रभाव झाला आणि स्वरूपाचा निश्चय स्थिर झाला. तो स्थिर झाल्यानंतर मग श्री गुरु त्याला सांगतात, "अरे मरणसमयी थोडंसं लक्षात ठेव. जे आहे असं वाटतं देह, त्याचा निराश करून टाक. आणि जे नाही असं वाटतं माया, तिला मनातून झटकून टाक." म्हणजे आहे असं वाटतं तेही काढून टाकायचं. नाही असं वाटतं तेही फेकून द्यायचं. म्हणजे जे असलेलं आहे ते राहतं. आणि म्हणून नामरूपात्मक सृष्टी मायेची आहे. अस्थिभाती ईश्वराची आहे. दोन्ही सत्ता काढल्या आणि सच्चिदानंद ही पारमार्थिक सत्ता. ते तू आहेस. तू सच्चिदानंद स्वरूप आहे. तुझं निरपेक्ष अस्तित्व आहे. देह सापेक्ष अस्तित्व हे तुझं अस्तित्व नाही. सूक्ष्म देह सापेक्ष अस्तित्व हेही तुझं अस्तित्व नाही. चौदेह सापेक्ष अस्तित्व हेही तुझं अस्तित्व नाही. ज्याच्या सत्तेवर तू आहेस ते तू आहे. सत्ता माईक आहे आणि सत्ता जिच्यामुळे चालते ते तू आहे. आता तुझी शंका गेली ना? आणि मग ते म्हणतात, यानंतर जर शंका राहिली ना, तर मी तुला एक श्रीमुखात देईन, लक्षात ठेवा. समर्थांचं वाक्य आहे बरं का. आणि त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला मी हे सांगतोय, की आता जर तू हे ऐकलं नाहीस आणि समजलं नाही, स्वामी म्हणती शिष्याशी, आता संदेह धरीसी तरी श्रीमुखावरी खासी निश्चयशी. आता तुला एक लगावून लक्षात ठेव. अशा पद्धतीने चलत त्याग होता सवेची जाते. प्रवचन संपलं की सगळं विसरून जायचं. असा जो जीवाचा स्वभाव आहे, ह्या स्वभावाला आपल्याला ताब्यात घेण्यासाठी काय करायचं आहे? सतत लक्ष ठेवायचं आहे. अनुसंधान टिकवून ठेवायचं आहे. कशाच्या अनुसंधानात राहावं? अनुसंधान कसं ठेवावं? सगळं सांगून झालं आहे. त्याच्यावर 6व्या समासात रिपीट करतात आहे. आणि ते अनुसंधान माझं टिकण्यासाठी आलंबनाशिवाय मी का केलं? काय केलं पाहिजे? कारण मरणसमयी आलंबन सुद्धा काम करत नाही. असं समाधान मला जर टिकवून ठेवायचं असेल, तर साधन जिवंत ठेवायचं. त्यासाठी संतांच्या संगतीत राहायचं. त्यांच्यासारखा विचार करणं शिकायचं आणि आत्मानुसंधान टिकलं नाही, तर सगुण स्वरूपाचं अनुसंधान करायचं. सगुण स्वरूपाचं म्हटलंय मी. सगुण रूपात स्वरूप दडलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. स्वरूपाशिवाय रूप असू शकत नाही. रूपाच्या मागे स्वरूप दडलेलंच असतं. साडीच्या मागे दोरा दडलेला आहे. पण आम्हाला साडी दिसते, धागा दिसत नाही. रूपाच्या मागे स्वरूप दडलेलं आहे. आम्हाला रूप दिसतं, स्वरूप दिसत नाही. आणि म्हणून सगुणातूनच
सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. तोच निर्गुण परमात्मा आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्याचं चिंतन करायचं. म्हणजे मरण समयी सूक्ष्म चिंतन नाही झालं तरी सगुण चिंतन तुम्हाला स्वरूपात घेऊन स्थिर करेल. श्री गुरु दयाळू असतात म्हणून त्यांनी हा सुद्धा उपाय आपल्याला सांगितला. आणि अस्तव्यस्त होणारी मनाची घडी कशी जपायची त्यासाठी आतापर्यंत सांगितलेले नित्य नेम जपा म्हणून सांगितलं. माझा नित्य नेम मोडला अशी जर मनात कळकळ निर्माण झाली मरण समयी तर रामराया त्याचं अनुसंधान सांभाळतो. समर्थांचं वचन आहे. समर्थांचं वचन हे अनुभवाचं वचन असतं. म्हणून देवानुसंधान सांभाळण्याचं वर्म तुझ्या अंतःकरणाच्या तळमळीमध्ये आहे, तुझा दीर्घकाळ केलेल्या अभ्यासामध्ये आहे, त्या अभ्यासाचं झालेलं निष्ठेत रूपांतर आहे. असा सतत अभ्यासाची सवय तू लावून घे म्हणजे मरण समयी तुला जरा सुद्धा त्रास होणार नाही, तुझं अनुसंधान मोडणार नाही. म्हणून नित्य नेमाचा अभ्यास नेम न चुकता चालू ठेव, त्यांनी निज ध्यास निर्धारपूर्वक टिकेल. आणि नित्य नेम हा फक्त स्थूल आधार आहे पण त्यातून आत्मानुसंधान आणि आत्मरूपता ही राहील. आणि मरण समयी मती कुंठित झाली तरीही तू आत्माकार होशील असा अंतर्भाव आतमध्ये तू तयार ठेवलास तर हे माझं वचन आहे की तू आत्मरूप होशील. राम कृष्ण हरी. सुंदर दादा. हे एवढं हे तुम्ही सांगितलं ना की संचित संपत नाही आपलं, ते संपवायला लागतं, संपत नाही कारण ते आपण संपवायचं असतं. दुसरं एक तुम्ही सांगितलं की शरीर हे मोक्षाचे साधन नाहीये, ते विचारांची साधना करण्यासाठी आहे. बरोबर ना? ते त्याच्यासाठी आपलं शरीर असावं. आणि आणखी एक कर्म आणि उपासना हे नित्य नियमाने केलं पाहिजे. दुसरं आणखी एक सांगितलं, तुम्ही उदाहरणं इतकी सुंदर दिली ना की त्याच्यामुळे ते मनामध्ये असं ठासलं गेलं की हे असं ह्याच्यासाठी आपण हे उदाहरणं दिली आहेत तुम्ही. इस्त्रीचं एक म्हणजे आपले चुरगळलेला शर्ट तो इस्त्री केल्यावर कसा वाटतो आणि चुरगळलेला कसा असतो ते एक तुम्ही सांगितलं. अनुसंधान असणे, अनुसंधानासाठी तुम्ही इतकं छान उदाहरणं दिलीत ना. गुरु आणि शिष्याबद्दल जे तुम्ही सांगितलं ते खूपच सुंदर. तुम्ही परत या दादा, आम्हाला खूप आवडेल अजून ऐकायला. नक्की या. अजून खूप खूप धन्यवाद. आणि कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू ही शकता. साधन आहे आणि सूत हा बघणं हे अनुसंधान आहे. हा बरोबर. आणि सगुण स्वरूपाचं ते पण तुम्ही खूप म्हणजे खूप छान सांगितलं. खूपच सुंदर. धन्यवाद दादा. कुणाला बोलायचं असेल तर सांग, म्हणजे बोलू जरूर शकता. विचारा कोणाला काही शंका असेल तर. नमस्कार. नमस्कार. अप्रतिम सुंदर छान आणि अगदी साध्या सोप्या उदाहरणातून तुम्ही अवघड विषय एकदम छान समजावून सांगितलात. मला तुमच्यामध्ये मला माझ्या गुरुमाऊली दिसायला लागल्या की आम्हाला सहज गप्पा मारताना सुद्धा त्या असं ज्ञान सहज देऊन जायच्या. ती आठवण दिली, त्यांची आठवण आम्हाला कायम आहेच. जे त्यांनी सांगितलं ते तुम्ही तसंच, फक्त तुमची उदाहरणं वेगळी पण छान वाटलं. धन्यवाद. आई खेळता खेळताच मुलाला जेव घालत असते. हो बरोबर आहे. त्याला मी जेवतोय हे कळूच देत नाही. हो. आपण राहणारे पुण्यातलेच का? यवतमाळचा आहे पण उन्हाळ्यात पुण्यात असतो 3-4 महिने. हा ठीक आहे. सुंदर. मे जून जुलै उन्हाळ्यात असतो. माझा हा मुलगा आहे मध्ये हा 3-4 महिने पुण्यात असतो उन्हाळ्याचे, बाकी दिवस इकडे असतो कार्यासाठी. छान. सद्गुरूंनी कार्य दिलं असल्यामुळे दोन्हीकडे कार्यच करतो पण त्या काळात तिकडे राहतो. आता मध्ये एकदा जालनामध्ये कोण देसले म्हणून आहेत, त्यांनी एक स्पर्धा ठेवली आहे. त्याचा रिझल्ट येता 11 तारखेला. एकांतात भजावा रमाकांत. आमच्या
बुद्धीप्रमाणे आम्ही पाठवलंय. कारण शेवटी रिझल्ट काय त्याचा अपेक्षा नाहीये, पण एक तो आपल्याला आपल्या हातून लिहिण्याचा योग आला किंवा आपण करू शकतोय काहीतरी, करायला पाहिजे या ओढीने करतोय. आणि तुमच्यासारखे मार्गदर्शक मिळाल्यावर तर आनंद वाटला. गुरु भजावा एकांती. हो. हो, ठीक आहे. दादा परत या, मला खूप आवडेल बोलायला. ही सुंदर उदाहरणं म्हणजे आत्ताची मोबाईलचं उदाहरण इतकं छान तुम्ही सांगितलंय ना, की ते खूपच मनाला रुजलं, की हा असे उदाहरणं देऊन तुम्ही समजावता तर खूपच सोप्या भाषेत मिळतं आम्हाला. धन्यवाद दादा. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम.